श्री स्वामी समर्थ. श्रोतेजन हो, आत्ताच माझ्या ननंदबाई ऑफ झाल्या. त्यांचं वय 84 वर्ष होतं आणि माझे मोठे भाचे एक वय वर्ष 60 आणि एक 58, अनिलदादा आणि सोमूदादा पिंगळे श्रीरामपूर. आणि माझ्या भाचीबाई 64 वर्षाच्या आहेत. त्या धुळ्याला असतात, मीनाताई रनाळकर म्हणून. परंतु माझं जे ननंदबाईचं घर आहे तर ते घर एक आदर्श घर म्हणून आहे. तर त्यांच्या आठवणीमध्ये मी हा लेख लिहिला आहे आणि हा मी आपणापुढे वाचू इच्छिते. का की माझ्या ननंदबाईच्या घराबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि मी तो सर्वांजवळ व्यक्त करू इच्छिते, म्हणून मी हा लेख आपणास वाचून दाखवते. बाई उर्फ कुसुमताई बाबूराव शेठ पिंगळे अनंतात विलीन. आज सकाळी 7 वाजता नॉर्दर्न ब्रँच कॅनॉल रोड हे ठिकाण मनुष्यफुलांनी बहरले होते. बरोबर 9 वाजता बाईंचा म्हणजेच ताईंच्या 10व्याचा कार्यक्रम पार झाला. एक मनुष्यफुल असे नव्हते की ते बाईच्या पायाजवळ जाऊन रडले नाही. सोपी गोष्ट नाही. 64 साल कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व होते बाईंचे. 60 साली लग्न होऊन एकंदर 64 वर्ष झिजलेले चंदन आज अनंतात विलीन झाले. तर त्या चंदनाचा सुगंध सारीकडे दरवळणारा होता. एक प्रेमळ आदरातिथ्य असणारे व्यक्तिमत्व आम्ही गमावले आहे. साऱ्यांप्रमाणे आमचेही डोळे गळत होते. बाई, आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. बाई म्हणजेच माझ्या ननंदबाईंना घरात सगळे बाई म्हणत, आम्ही देखील बाई म्हणत असू. आठवणींच्या विश्वात श्रीरामपूर येथील पिंगळे कुटुंब एक आदर्शच आहे समाजासाठी. बाई मोठ्या पुष्पाताईमधल्या. आता पुष्पाताईंबद्दल म्हणायचं तर पुरुषोत्तम दादा गेले तेव्हा पिंकीताई 1 वर्षाच्या होत्या. त्या काळापासून पुढे त्या 9वी नंतर 10वी 11वी 12वी MA MEd ही पदवी घेऊन कॉलेजमध्ये 10 वर्ष 11वी 12वी शिकले आणि नंतर हायस्कूलमध्ये कार्यरत राहून आता पुष्पाताई रिटायर आहेत. तर पुष्पाताई ह्या आपल्या घरातील विधवा भाऊजाई यांना पिंगळे कुटुंबांनी 9वी पासून ते MA MEd पर्यंत शिकवलं आणि त्यांना आपल्या पायावर उभं केलं. ह्या कुटुंबाचा एक आदर्श समाजाने घ्यावा. लहान शैलाताई, पण ह्या तिघी जावांना जे लोक ओळखतात ते लोक यांना मानाचा सॅल्यूट केल्याशिवाय राहत नाही. दोघी जाऊबाई ज्या आपल्या मोठ्या जाऊबाई म्हणजेच आमच्या बाई यांना आदराने आपला प्रत्येक क्षण फक्त संसाराची कर्तव्ये करीत असताना घालवताना सर्वांनी पाहिले आहे. आणि आत्ताच्या पिढीतील सूनबाई रंजना, भारती, कविता, कोमल आणि भावी या सुनांना मागील पिढीच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे जाताना पाहिले आहे. आज रंजना आणि भारती या सुनांनी आपली वयाची 50 पार केली आहे. एक आदर्श आजीबाई म्हणूनच तेथील आजी आमच्या सावित्रीबाई आजीबाई यांनी प्रेमपूर्वक घालून दिलेले सारे संस्कार या पुढील पिढीने पाळले आहेत. आप्पासाहेब बाबूराव शेठ पिंगळे, नानासाहेब सुरेश शेठ पिंगळे आणि अण्णासाहेब पुरुषोत्तम शेठ पिंगळे यांचे आदर्श आज अनिलदादा, सोमूदादा, गिरीश, सोनू आणि मोठे झालेले नातवांची पिढी देवांश, कौशल, ध्रुव, ओम ही पिढी पिंगळे परिवारात 3री आहे. पण मागचा आदर्श पुढे घेऊन जाणारी आहे यात तीळ मात्र शंका नाही. या घराबद्दल बोलू तेवढे कमी आहे. मीना रनाळकर हे व्यक्तिमत्व येथील मोठी कन्या. धुळे येथील सुवर्णकार समाज भजनी मंडळ सुवर्णकार समाज अध्यक्षपद भूषवून आज त्या सल्लागार म्हणून काम पाहत आहे. आणि येथील छोटे पुत्र सोमनाथ, अर्थात आम्ही सोमूदादा म्हणतो. सोमूदादा हे समाजकारण आणि फार मोठा मित्र परिवार सांभाळून आहे. तसेच मधले अनिलदादा हे आध्यात्मिक तर आहेच, तसेच परिवारासाठी कर्तव्यदक्ष आहे. मोठे स्वर्गीय राजूदादा हे इंजिनियर क्षेत्रात नाव कमावून होते, परंतु 11 वर्षापूर्वी त्यांना आजाराने ग्रासले. तेव्हा अनिलदादा, सोमूदादा तसेच गिरीश भाऊ यांनी आपल्या भावासाठी खूप उपचार आणि धावपळ केली आहे. आजही या भावंडांची प्रत्येक कार्यात आपल्या कर्तव्याची दक्षता घेताना चमक दिसतेच. तसेच या कुटुंबातील एक सदस्य डॉक्टर पद्माकर बाविस्कर आणि डॉक्टर भारती पद्माकर बाविस्कर हे जोडपे ह्या कुटुंबातील एक आदर्श सदस्य आहेत. त्यांचा समाजातील लोकांना मेडिकल क्षेत्रात जसा आधार आहे तसाच ह्या कुटुंबातील प्रत्येक सुखदुःखात आधारस्तंभ आहेत.
डॉक्टर बाविस्कर हे आपल्या कुटुंबाला ह्या कुटुंबाला आपले आदर्श मानतात. तसेच ह्या भावांच्या जोडीमध्ये गिरीश भाऊ आणि सोनू भाऊ हे सुरेश दादांचे पुत्र. त्याच्यानंतर पिंकीताई ह्या पुरुषोत्तम दादांच्या पुत्री आहेत, परंतु आणि राणीताई चाळीसगाव येथे आहेत, त्याही सुरेश नानांची पुत्री आहेत. तर ह्या सगळ्या भावांचं बॉन्डिंग, भावा बहिणींचं बॉन्डिंग आजही म्हातारपणाकडे झुकलेले हे भाऊ बहिणी म्हणजे अनिलदादा 60th आहे, मीनाताई 64मध्ये आहे, सोमूदादा 58 वर्षाचे आहे आणि त्याचप्रमाणे 45मध्ये राणी आहेत, नीता आहे, पिंकीताई आहे, त्यानंतर गणेशदादा आहे. म्हणजे चुलत भाऊ बहिणी तसेच मामे आत्ते भाऊ बहिणी यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे किंवा यांचा जो परिवार एकत्रित आहे, हा आदर्श माझ्या मनावर, मी 14व्या वर्षी लग्न होऊन या घरात आले त्यावेळेला माझ्या मनावर हा आदर्श यांचा खूप बिंबला होता आणि आजही म्हातारपणाकडे तेही झुकले आहेत आणि मीही. परंतु आजही माझ्या मनात यांच्याबद्दलचा आदर्श, यांच्या घराबद्दलचा आदर्श खूप आहे आणि ह्या अनुषंगाने हा लेख लिहून मी माझ्या नणंदबाईंना श्रद्धांजली अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.